नमस्कार. काल 7 जानेवारी रोजी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊंची सभा लातूर येथे पार पडली. सभेनी सर्व भारतीय जनता पक्षाचे नेते, पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे मतदार नव्हे तर लातूरकरांच्या मनात एक नवचैतन्य निर्माण झालेले. आदरणीय देवेंद्र भाऊंनी त्यांच्या भाषणातून लातूरसाठीचा पुढच्या 25 वर्षाचा एक रोडमॅप लातूरकरांना भेट दिलेला आहे. देवाभाऊ म्हणजे विश्वास आहे. देवेंद्र भाऊंनी नुसतं बोलणारे नाही आहेत देवेंद्र भाऊ, तर कार्यकर्तृत्ववान असे मुख्यमंत्री आहेत. लातूरकरांना न मागता लातूर ही व्यापारी बाजारपेठ आहे हे ओळखून देवेंद्र भाऊंनी लातूर ते मुंबई हा जो सुपरफास्ट मार्ग दिलेला आहे त्याच्याबद्दल सर्वप्रथम लातूरकरांच्या वतीने आम्ही त्यांचे हार्दिक आभार मानू इच्छितो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो होता कालच्या भाषणातला त्या माझ्या लाडक्या बहिणींचा होता. देवेंद्र भाऊंनी सांगितलं की जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाहीये. यातून दुसरा अजून एक पुढची स्टेप होती की लखपती दिदी. लखपती दिदी म्हणजे ज्या महिला उद्योजिका आहेत त्यांना त्यांची आर्थिक उलाढाल प्रतिवर्षी 1 लाख ते 5 लाखाच्या पुढे नेण्यासाठीच्या ज्या योजना करता येतील ते सरकार करत आहे. आणि याच्यामुळं लातूरमधल्या सर्व माता भगिनी, युवक आणि लातूरचे सर्व सुजाण मतदार भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभे राहणार आहेत. भारतीय जनता पक्षाला मत म्हणजे विकासाला मत आहे, विश्वासाला मत आहे. लातूर जिंकणार, कमळ फुलणार.